मिस्टर आहेत ना, त्यांना मी किती वेळा सांगितलं बाहेर जेवायला जाऊया तर ते नेतच नाहीत मला बाहेर जेवायला. अहो काय नाही, चटई घ्यायची आणि बाहेर बसायचं जेवायला, एवढं काय. तसं नाही, बाहेर मग? हॉटेलमध्ये. नाही हॉटेलमध्ये कुठे. गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल? बोला बाई. नवरा. नवरा का माराल? सर, कारण भाऊ म्हणजे माझं रक्ताचं नातं, माझं कन्फर्म नातं आहे, ते मी त्याला नाही मारू शकत. मला नवराच मारावा लागेल. त्यापेक्षा ब्रेक मारा, ते जास्त सोपं आहे. अगं बाई, गाडी चालवते. ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी. नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. पोहे बनवायचं अवघड नसतंय हो, पोहे भिजवायचं अवघड असतंय. कारण जरा जजमेंट हुकलं की चक्क भात होते. मिस्टर आहेत ना, त्यांना मी किती वेळा सांगितलं बाहेर जेवायला जाऊया तर ते नेतच नाहीत मला बाहेर जेवायला. अहो काय नाही, चटई घ्यायची आणि बाहेर बसायचं जेवायला, एवढं काय. तसं नाही, बाहेर मग? हॉटेलमध्ये. नाही हॉटेलमध्ये कुठे. सुनो, आज तुमने खाना क्यों नहीं बनाया? अरे गिर गई थी जी और लग गई थी. अरे कहाँ गिर गई थी और क्या लग गई थी? अरे तकिए पे गिर गई थी और आँख लग गई थी. 2 वर्षापूर्वी जागेवर डाळिंब होतं 120 रुपये किलो. माणसंच नीट बोलायला. बायकोला स्कूटीन, पोरीला लुना, बापन पोरे एकाच धाब्यावर. देवाच्या डोक्याच्या बाहेर झालं तर एकादशीला अंड्याच्या पोळ्या खायची. मग देवानं तेले नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकली. स्कूटी गेली, लुना गेली, उरली होती तर त्याची क्वार्टर प्याला मोकळाच केला. पहले मुझे लगता था कि हम लोग इंसान हैं, फिर यूट्यूब व्लॉगरों के आने के बाद मुझे पता चला हम लोग तो हेलो गाइज हैं. हेलो गाइज. अहो ऐका ना, माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात आहे सगळ्या घरी. तुम्ही कुठं जाऊ नका, घरीच थांबा बरं. तू ह्याच्या अगोदर तर मला म्हणायचीस माझ्या मैत्रिणी यायला घरी, तुम्ही जा बरं बाहेर, आणि आता का म्हणत म्हणतीस का तू? अहो माझ्या गेल्या वेळेस मैत्रिणी आल्या तेव्हा तुम्ही नव्हतं त्यांच्या पुढं केलं, काही बी आणून द्यायतात ते करायतात. माझ्या मैत्रिणी काय म्हणल्या माहिती का, अगं तुझा तो घरातला नोकर नाही का, तो लय चांगला आहे, लयच कामाचा आहे बघ, त्याला कामावून काढू नको. आता त्यांना तुम्ही नोकर वाटतात तर काय त्या तुम्हाला पटणार आहे. कशाला टेन्शन घेऊ रे का, मग मी आता टेन्शन फ्री झाले. राहा घरी, मला मदत होती तेवढी. काय हो, तिकडं खाली जाऊन कुणाशी एवढ्या वेळ गप्पा मारित होतात? गर्लफ्रेंड आहे का मैत्रीण आहे? तिने आणखीन काही क्लिअर सांगितलं नाही. तुमचा मुडदा बसविला तुमचा, तिने नाही का सांगितलं तुम्हाला क्लिअर? मी सांगते ना तुम्हाला काय आहे ते क्लिअर.